बारामतीमध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे। अजित पवार यांच्या घरासमोर प्रहारनं आंदोलन सुरू केलेलं आहे। तर आपण पाहतोय प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। बारामतीमध्ये प्रहार संघटनेचं हे आंदोलन होतंय आणि अजित पवार यांच्या घरासमोरच हे कार्यकर्ते जमलेले असून घरासमोर प्रहारचं आंदोलन सुरू झालंय। जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू झालेली आहे। त्या ठिकाणचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। एकीकडे पोहरादेवीमध्ये सध्या अजित पवार यांचा दौरा पार पडतोय, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पोहरादेवीमध्ये असल्यामुळे त्याच निमित्तानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पोहरादेवीमध्ये असताना दुसरीकडे बारामतीत प्रहार संघटनेचं हे आंदोलन आपण बघतोय। अजित पवार यांच्या घरासमोर आता प्रहारचं आंदोलन सुरू आहे। अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी मंगेश कचरे देत आहेत। मंगेश, नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत? प्रहार संघटनेनं हा आक्रमक भूमिका ही का धारण केली आहे? नक्कीच या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर प्रहार संघटनेचं आंदोलन आहे। यामधील प्रमुख मागण्या दिव्यांगांना प्रति महिना 6 महिना पेन्शन द्या, अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मंगेश, या ठिकाणी पोलिसांचा काही बंदोबस्त आहे का? कारण आपण पाहतोय कार्यकर्ते काहीसे आक्रमक सुद्धा झालेले होते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे। नक्कीच या ठिकाणी बारामतीमध्ये सकाळपासूनच अजित पवार यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। निश्चित मंगेश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर बारामतीमध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू झालंय। अजित पवार यांच्या घरासमोर प्रहारनं हे आंदोलन छेडलेलं आहे।